नमस्कार, एनके न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आज आपण फिटनेस या क्षेत्राकडे वळणार आहोत। फिटनेस हा आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो कसा जपला पाहिजे, त्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे आज आपण जाणून घेण्यासाठी नाशिकच्या मधुबन कॉलनी येथील रियल पॉवर हाऊस फिटनेसचे संचालक श्री दीपक वाघ सर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, फिटनेस आणि जिम आपण सुरू करावी, एक आपलं काहीतरी फिटनेसचं तंत्र असावं आणि ते लोकांना द्यावं, असं आपणास केव्हा वाटले व आपण सुरुवात कशी केली? माझी लहानपणापासूनच स्वतःची इच्छा होती आपण एक चांगले बॉडी बिल्डर, एक चांगले फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जी फसवणूक चालते ती कुठंतरी आपण रोखली पाहिजे। त्यासाठी माझा पहिल्यापासूनच प्रयत्न होता। पण मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा असल्यामुळं थोडेसे फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा शेतकरी लोकांची सोच, घरचं खायचं आणि लोकांच्या इथं जाऊन ते जिरवायचं, ही आपल्या नाशिकच्या सर्वांचीच, म्हणजे माझ्या कुटुंबातली काय तुमच्या आमच्या सर्वांच्याच कुटुंबातली ही एक दुर्दशा म्हणा किंवा सोच म्हणा, ती सोच कुठेतरी बदलायची होती। तर मी घरामध्ये प्रपोजल मांडलं, आपण एक एवढं शेतीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो तर एक इकडं आपण प्रयत्न करूया। त्याच्यातनं हे रियल पॉवर हाऊस फिटनेस उभे राहायला सुरुवात झाली। आता ही जागा माझी स्वतःची असल्यामुळे मी तात्पुरतं शेड मारलं। शेड मारल्यानंतर हळूहळू मशीन्स घेत गेलो आणि मला रिस्पॉन्स चांगला भेटला। एवढ्या पंचवटी भागामध्ये एवढी मोठी 10,000 स्क्वेअर फीटची जिम कुठेच नाही। आणि माझं स्वतःचं स्वप्न होतं आपण एका छताखाली समजा एक पूर्ण कुटुंब आलं तर ते पूर्ण बिझी कसं असेल, म्हणजे बाकीच्या ठिकाणी सर्व जिमच असतात, आपल्याकडे जिमच नाही, नुसते जिम, डान्स, कराटे, झुंबा, स्केटिंग, क्रॉसफिट, योगा आणि बॉडी बिल्डिंगचं प्रशिक्षण, एवढ्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपण एका छताखाली देत असतो। मग त्यातनं झालं काय, पर डे माझ्याकडे येणारे लोक 250 ते 250-300, त्याच्यातनं जे गरीब लोक आहे किंवा मिलिटरीमध्ये त्यांच्यासाठी आपण जिम पूर्ण विनामूल्य देत असतो। अशा पद्धतीने हा पॉवर हाऊसचा प्रवास चालू आहे आणि आपण त्यांना आपलं बेस्ट काय देता येईल तो प्रयत्न करतो। आज बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये स्टेरॉइड्स घेणं किंवा समजा 16-17 वर्षाचा मुलगा आहे, इन्स्टा युट्यूबवर बघतोय क्रिएटिन, मोनोकार्बोहायड्रेट, अरे पण त्या मुलाची ती कपॅसिटी नसते घेण्याची बॉडीची आणि तो मोनोकार्बोहायड्रेट घेऊन राहिला, तर हे कुठंतरी रोखलं पाहिजे, म्हणून माझा हा प्रयत्न आहे। सर, आपल्याला अशी सुरुवात प्रेरणा कुठून मिळाली की आपण जिम सुरू करावी किंवा जिम मध्ये आपण आपलं पाऊल ठेवावं? शाळेत जात असताना एक खूप सुंदर बॉडी बिल्डर मला दिसला, त्याच्याकडे पाहून मी अट्रॅक्ट झालो, अरे वा आपण अशी काहीतरी बनवायला पाहिजे। तिथून जसं डोक्यामध्ये आपण एक चिडीक किंवा एक आग, ती आग लागली तशी ती आज आग आहे आणि आपण इथं पोहोचलो का लोकांचे ते स्वप्न आपण ते पूर्ण केलेले, अशी आपण फिजिक बनवलेली आहे नॅचरल मध्ये। आपले कोणी गुरु वगैरे? माझे गुरु होते आयलाराम व्यायाम शाळेचे ते बाबा, त्यांनी मला कसा व्यायाम केला पाहिजे, बेसिक कसं करून घेतलं पाहिजे, आता ते नाहीये, पण माझ्या व्यायामशाळेचा पहिला दिवस पण आयलाराम व्यायाम शाळा आणि माझे गुरु पण आयुष्यातले पहिले तेच। आपण ज्यावेळेस फिटनेस मध्ये प्रवेश केला त्यावेळेस आपल्याला काही असा अडथळे वगैरे आले, काही अडचणी आल्या, आर्थिक अडचणी, सामाजिक अडचणी, अशा काही अडचणी बऱ्याच आल्या। बॉडी बिल्डिंग हा खेळ महागडा, डाएट सर्वात महत्वाचं, प्रोटीन, जे लोक सांगतात प्रोटीन घेऊ नये, प्रोटीन घ्यावाच लागणार आहे। प्रोटीन म्हणजे काय हेच लोकांना माहित नाही, काही त्याला सप्लिमेंट म्हणतात, काही प्रोटीन म्हणतात। तर प्रोटीन म्हणजे एकदम सिंपल, आपल्याला रोजच्या जेवणातनं जे न्यूट्रिशन भेटत नाही ते आपण स्कूप द्वारा, म्हणजे 27 ग्रॅमचं प्रोटीन असतं एक स्कूप, त्याच्यातनं आपल्याला मल्टीव्हिटॅमिन ते सर्व भेटत असतं। हे सिंपल एक प्रोटीनचं लॉजिक आहे, पण लोक म्हणतात सप्लिमेंट आहे, त्याच्यापासून साईड इफेक्ट वगैरे होत असतात। आणि अडथळे म्हणजे शेती करायची, शेती करून व्यायामही करायचा, एवढं सर्व बॅलन्स करायला अवघडच जायचं आणि निसर्गाच्या शेतीवर कोप, बऱ्याच अशा अडचणी आल्या, पण करत राहिलो मात। आपण सप्लिमेंटचा विषय काढला, काही वेळेस अनेक असं ऐकू येतं की सप्लिमेंट घेतल्याने अटॅक आला, सप्लिमेंट घेतल्याने त्याला शारीरिक प्रॉब्लेम आले, हे खरं असतं का? नुसतं सप्लिमेंट घेऊन काहीच होत नसतं, त्याच्या मागं ज्याला कोणाला जी घटना घडली त्याच्या मागं हिस्ट्री असते, त्या हिस्ट्रीचा कधीच कोणी विचार करत नाही।
छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं, फॉरेन कंट्री मधले जिम आणि आपल्या इंडियातले जिम, हाईट. आता समजा फ्लोअरवर ऍट अ टाइम फ्लोअरची कॅपॅसिटी 80 लोकांची आहे. 80 लोक वर्कआउट करताय, त्यांच्या बळतनं एक्झॉस्ट घाम निघतोय, तेवढं त्या हॉलला ऑक्सिजन आहे का, हा एक विचार केला पाहिजे. समजा तो कार्डिओ करतोय, बॉडी हीट होते आणि ऑक्सिजनची लेवल त्या बॉडी त्याची होतच नाहीये, तर शुअरली त्याला त्रास होणार आहे. आणि त्याच्या मागे त्याची हिस्ट्री पण असते, कोणाचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. पूर्ण भारतामध्ये आजपर्यंत मी कोणती जिम नाही त्याची पूर्ण मेडिकल टेस्ट घेतली असते, तुमचं बरं एवढं कोलेस्ट्रॉल झालेलं आहे, एवढं हे झालेलं आहे, मग तुम्ही वर्कआउटला या, हे कोणाकडेच नाही. इथं कुठंतरी आपण कमी पडतोय, त्यामुळे अशा घटना घडतात. आणि आजकालची पब्लिक काय करते, वर्कआउटला येणार आणि बाहेर जाऊन स्मोक करणार. बरोबर. मग त्याला जिम किंवा जिम काहीच करू शकणार नाही. तिथं वर्ल्ड मधला कोणताही ट्रेनर आला तरी काहीच नो ऑप्शन. आपण कोचिंग करत असताना फिटनेसची आपल्या कोणत्या वयोगटातले आपण जे आपल्याकडे लोक येतात त्यांना आपण ट्रेनिंग देत असतात? आपल्याकडे येणारे लोक साधारण 14 वर्षापासून तर 65 वयापर्यंत लोक येतात. आता मला प्रामुख्याने येणारे प्रश्न म्हणजे नंबर 1 हाईट लॉस, नंबर 2 कमी वयात मुलींना प्रॉब्लेम्स आलेले. हे सर्व आपले जे हायब्रिड खाणं जे चालू झालेलं आहे त्याचे हे परिणाम आहे. आता मी म्हणेल त्याच्यावर गव्हर्नमेंटचं आपण जे पेस्टिसाइड वापरतो, समजा फ्लावर मध्ये कोरेझन नावाचं एक औषध येतं आळीसाठी, त्याची मात्रा आहे 5 ml 7 ml 200 लिटर पाण्याला. आज त्याची मात्रा होऊ राहिली 15 ते 20 ml, ज्याच्यावर गव्हर्नमेंटचा कृषी क्षेत्राचा जो हे पाहिजे कंट्रोल, तो आहे का? नाहीये. मग त्याच्याने काय राहिलं, आजकालची आपली पिढी ही सर्व कॅन्सरग्रस्त किंवा हार्मोन इनबॅलन्स या सर्व प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ राहिले, त्याला हेच कारण आहे. बरोबर. आपण हाईट लॉसचे जे आपल्याकडे जे काही मुलं येतात वगैरे, त्याच्यावर आपण काही इलाज वगैरे असं असतं? काही इलाज वगैरे तर नाही, काही स्ट्रेचिंग असतात, काही एक्झरसाइज असतात, त्याच्याने त्यांना 50 ते 60% प्रमाणामध्ये फरक पडतो. आणि बाकी आहे त्यांचं जेनेटिक. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की आपण डाएट म्हणतो, आज तर तुम्ही म्हणताय की हायब्रिड लोक खात आहेत, असं असताना आपण डाएटला महत्व दिले जातं. हा डाएट कशा प्रकारचा असावा, त्याला किती महत्व दिले जावं? 100 ने 1001% मी तर म्हणेल डाएट करावा. क्वालिटी फूड म्हणजे काय, सकाळी समजा आपण रात्री जेवण केलंय, रात्री समजा 9 वाजता जेवण केलंय आणि नॉर्मली 7 वाजता आपण उठतो, 9 ते सकाळी 7चा हा टायमिंग किती आहे, साधारण 10 तास 11 तास. आणि त्या पिरियडमध्ये आपल्या पोटामध्ये काहीच नसतं, आपलं ऍसिड ओपन झालेलं असतं पोटामध्ये, आणि आपण वर्कआउटला येणार किंवा काही पण ऍक्टिव्हिटीज करणार, तर 100% आपल्याला त्रास होणारच ना. पोट कशावर चालतं? डाएटवर. सैन्य कशावर चालतं? मग छोटे छोटे प्रश्न नाही. म्हणजे क्वालिटी फूड मध्ये काय येणार तुम्ही, मग बॉइल वेगीज घ्या, प्रोटीनयुक्त जे आपल्या आहारामध्ये जे आहे. म्हणजे सिंपल सांगायचं म्हटलं, आपल्याला कोणती पण ऍक्टिव्हिटीज करायची होती, पहिले कार्ब्स लोड करा, नंतर प्रोटीन घ्या. आपल्याकडे उलट आहे. काय केलं रे बाळा, मी चहा पिला नालो वर करतो. बरोबर. कोणाला विचारलं, मी अंडी खाल्ली, किती? 2 अंडी खाल्ली. अरे आपली भूक किती आहे, समजा 65 किलो आपलं वेट आहे, तर आपल्याला 27 ग्रॅम प्रोटीन तर लागणार ना. तर मग अशा पद्धतीने एक सिंपल डाएट करावं. सकाळी उठल्या उठल्या 50 ग्रॅम ओट्स, 4 काजू, 4 बदाम, 2 अंजीर, 4 खजूर, मिल्कशेक करावा त्याचा घ्यावा. त्यानंतर साधारण 9-10चा टायमिंग, 2 अंडी की ब्राऊन ब्रेड, पीनट बटर एवढं नॉर्मल घेतलं तरी इनफ. त्यानंतर आपलं रेग्युलर 12, 12:30, 1 वाजता जे घरात अवेलेबल आहेत ते जेवण, सकस आहार. त्यानंतर 3 ते 4 वाजता एखादं फ्रुट्स वगैरे, तुमची चहा कॉफी किंवा शुगर कमी प्रमाणात, आणि परत संध्याकाळचं तुमचं जेवण. एकदम सिंपल आहे. खूप डाएट हा काही खूप खर्चिक आहे. प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग त्याचा डाएट वेगळा, आणि एक आपण नॅचरल जे सर्वसामान्य लोकांना काय तो डाएट वेगळा. साधारण 5 ते 6 मिनिट. जसं आपण लहान मुलाला 2 तासाला आपल्याला फिडिंग द्यावं लागतं, तसंच आपल्यालाही 2-2.5 तासाला पोटाला काहीतरी नॉर्मल्स द्यावं लागतं. मांसाहार किती महत्वाचा? 1001% मांसाहार लागणार. पण आता जे शाकाहारी मांसाहारी, हो, शाकाहारीमध्ये समजा आपण काय खाणार, थोडक्यात हिरवे पालेभाज्या खाणार. बरोबर. जनावर काय खातं?
हिरव्या पालेभाज्या, ही भाजी ती भाजी किंवा सगळंच, त्याच्याने काय होतं मॅग्नेशियम झिंक कॅल्शियम पूर्ण त्याच्या बॉडीमध्ये उतरले असतं आणि ते आपण त्यांना हे करणार. मग आपल्याला याच्यातनं हिरव्या पालेभाज्यातनं न्यूट्रिशन कमीच भेटणार, त्याच्यातनं जास्तच भेटणार. आणि मी जर का हा प्रश्न केला नाही हे घासपूस खाणं हे माणसाचं नाहीच आहे, त्याच्यावर खूप मोठे धोताण किंवा खूप वाद निर्माण पण तरी मी बोलतो माणूस हा पहिले मांसाहारीच होता. तो जंगलामधले पहिले जळालेलं मांस वगैरेच खात होता, मग कंदमुळे खायला लागला, कंदमुळेचा शोधला. हे इतिहासात तुम्ही पण वाचलंच असेल. तर मग ज्यावेळेस आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी चांगल्या करतोय तर नॉर्मल का होईना 50% का मांसाहार लागेल. आणि ज्याला कोणाला मांसाहार नाही त्यांनी क्वालिटी फूडमध्ये बाकीच्या जे काही पालेभाज्या आहे म्हणजे बॉइल्ड व्हेजीज वगैरे त्या खाव्या. आपण म्हणता की आपल्या जिमला 10 वर्ष वगैरे झाले, अशा काळात कोविड हा अत्यंत महत्वाचा आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक किंवा आपल्याला एक अडचणीचा ठरून गेलेला काळ होता. त्या काळात आपलं जिम आपण कसं लक्ष केलं? कोविड ह्या सर्वांना त्रास देऊन गेला. त्याच्यामध्ये बरेच जण अर्ध्या हाळकुंडात पिवळे झालेले. त्याच्यामध्ये आपलं सरकार सर्वात पहिले बाकीच्या ऍक्टिव्हिटी चालू केल्या आणि ज्याच्यापासून ह्युमिडिटी पॉवर वाढणार आहे ते सर्वात शेवटच्या फेजमध्ये चालू केलं. कोविड काळामध्ये बरेच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. आमच्याकडे ट्रेनर्स होते, त्यांना काम नव्हतं, लोक आमच्यापासून घाबरायचे, का लोक जिम मध्ये यायला घाबरायचे, कारण की सरकारने तेवढं घाबरूनच दिलेलं होतं. ठीक आहे, सरकार काही ठिकाणी योग्य असेल, पण जिथे ह्युमिडिटी पॉवर वाढली जाते किंवा तिथे ऍक्टिव्हिटीज केले जातात बंद केले ते जिम आणि बाकीचे हॉटेल्स वगैरे चालू करून दिले. तर ती कुठंतरी खंतच आहे आणि खूप वाईट काळ गेला कोविडचा. तर त्याच्यातनं मात करत आज इथपर्यंत आलो. तर त्यावर जास्त बोलणं काही योग्य नाही. स्वप्नात पण तो परत विचार करूशी वाटत नाही. बरोबर. भविष्यात आपण कोणत्या दृष्टीने बघतात की मी तर आता इथपर्यंत आलो, याही पुढे मला अजून? माझे स्वप्न तर सर्व पूर्णच झाले. फक्त ही जी आत्ताची जी युवा पिढी आहे त्यांना चुकीची गाईडलाईन भेटते. तर ते स्टेरॉइड्स वगैरे इकडं वळले जातात किंवा शॉर्टकट्स घेतात. तर ते कुठेतरी मला रोखायचंय. तर माझा पूर्ण प्रयत्न राहणार जिथं जिथं काउन्सिलिंग त्यांच्यासाठी असेल, मग त्या नाशिकच्या कोणत्याही भागात असो, छोटे सेंटर मी उभारणार आणि लोकांना लहान मुलांना काउन्सिलिंग देणार, जेणेकरून पुढची आपली पिढी खराब होऊ नये. असं काही आपल्याकडे आले का मुलं की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते किंवा ज्यांना शक्य नाही फी भरणं, त्यातला एखादा असे काही स्टुडंटचे करता येईल का, नमूद करता येईल का आपण मी त्यांना खरंच मदत केली? हो, आहे ना. आपला हा जो भाग आहे मिडल क्लास क्राऊड आहे आणि काही गरीब पण लोक आहे. तर बरेच जण काही गवंडी काम करायला जाणार आहे किंवा हे, त्यांच्यासाठी पण आपण जिमला 50% त्यांना कन्सेशन देऊन टाकतो. आणि प्रोटीन्स वगैरे पण त्यांना जे आपल्याला 50% डिस्काउंट जेवढा देता येईल तेवढा आपण प्रयत्न करत असतो. असे बरेच जण आहे का आज ते त्यांच्या पायावर उभे, कोणी पेपर टाकणारा मुलगा आहे, कोणी हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्ट करणारा वॉर्ड बॉय आहे. असे बरेच उदाहरणं आता सांगायचं म्हटलं तर ऋषी वाघ म्हणून आजच त्याचा बर्थडे झाला होता बिचारा, आता होऊ राहिला हळूहळू सेटल. फिटनेस क्षेत्रात एखाद्या तरुण मुलाला यायचं असेल तर त्याला काय तुम्ही संदेश द्याल? कसा तो तयार होऊन गेलाय पुढे? सर्वात पहिले कोणताही नवीन मुलगा आहे त्यांनी बेसिक वर्कआउट शिका. बरोबर. 4 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष तुम्ही तुमचं बेसिक एक्सरसाइज द्या. त्यानंतर तुम्हाला स्टेजवर परफॉर्म करायचंय किंवा चांगल्या लेवलला कॉम्पिटिशन खेळायचंय तर त्या लेवलला तुम्ही स्टेरॉइड घेऊ शकता. मी असं त्याला म्हणत नाही का तुम्ही स्टेरॉइड घेतलंच पाहिजे, पण मोठ्या स्टेजला बॉडी बिल्डिंग करायची असेल तर स्टेरॉइड घ्यावा लागेल. पण त्याचं तेवढं तो कॅपेबल पाहिजे. त्यांनी 5 ते 7 वर्ष एक्सरसाइज करून तो बेसिकली पूर्ण त्याचं टेस्टोस्टेरॉनची लेवल जिथं संपणार त्यानंतर बाहेर टेस्टोस्टेरॉन घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हटलं, मारुती 800 गाडी आणि मर्सिडीज बेन्झ आपण काळानुसार बदलावं लागतं. तसंच बॉडी बिल्डिंग क्षेत्र आहे. मोठमोठे बॉडी बिल्डर्स त्यांचं नॉलेज फार पुढचं आहे.
येऊन तिथं उभे राहतात, तर आपल्याला अचीव्ह करायचं आपल्याला त्यांच्या बरोबरीने चालावं लागणार आहे. त्यामुळे मारुती 800 सोडावा लागणार काही दिवसानंतर. बरोबर. तर आहे, चांगलं आहे, बॉडी बिल्डिंग क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये फिटनेसचे बरेच खूप चांगल्या संधी पण आहे. रेल्वेमध्ये तुम्ही जॉब करू शकता, पोलीसमध्ये जॉब करू शकता, पण तुम्हाला तशा अचिव्हमेंट पाहिजे. आपल्या इथून एखादा स्टुडंट गेला? आपल्या इथून स्टुडंट नाही, मुलगी गेली. तिचं एक सिंपल एक सांगतो, जान्हवी काकोडते म्हणून मुलगी आहे. ती IT क्षेत्रातली होती, पण तिला काही रस नव्हता IT क्षेत्रात. तिचं वेट होतं 75 kg. तिला एअरफोर्समध्ये जायची खूप इच्छा होती. एक दिवस असेच बसलेला असताना, सर माझं वेट ड्रॉप करून द्या वगैरे. तिचं वेट ड्रॉप केलं आपण 120 दिवसामध्ये. 120 दिवसात ड्रॉप केल्यानंतर तिचे रिटर्न पास झाले. महाराष्ट्रातनं ह्या जिमची पहिली मुलगी पायलट म्हणून फायटर प्लेन चालवते. जान्हवी काकोडते, महाराष्ट्रातली पहिली मुलगी आपल्या नाशिकची. ती ही ह्या जिमची. सर, आपण अनेक इक्विपमेंट विषयी बोलत होता. इक्विपमेंट कसे आपल्याकडे ते आम्हाला जरा दाखवा. आपल्या जिम मध्ये सर्वच इक्विपमेंट, असं कोणतंच इक्विपमेंट नाही का आपल्याकडे नाही. आता हा ह्यूज कार्डिओ, याची वेट कॅपॅसिटी 250 kg, हायपर एक्सेशन बेंच, इलेक्ट्रिकल, ॲप्स मशीन. आपण 10 ते 20 प्रकारच्या एक्सरसाइज याच्यावर, बायसेप, ट्रायसेप, शोल्डर, लेग्स, ग्लूट्स एक्सरसाइज, लॅट पुल डाऊन, मल्टी ॲल्जेस्ट्रेन, एवढ्या सर्व एक्सरसाइज आपण या फंक्शनल ट्रेनर मध्ये करू शकतो. त्यानंतर शोल्डर प्रेस, शोल्डर प्रेस, खूप हेवी शोल्डर प्रेस येतो. त्यानंतर हे एक नवीन रोईंग मशीन, हेवी एक्सरसाइज करण्यासाठी. जो टी बार आपण बॅन केला बऱ्याच ठिकाणी, त्यासाठी आपण हे रोईंग मशीन वापरतो. सिंगल आर्म व डबल आर्म दोन्ही करता याच्यावर. सर्व वेट 40 kg, 45 kg पर्यंत लास्ट पर्यंत डंबेल्स आणि मल्टी ऍडजस्टेबल बेंच. या साईडला आहे इन्क्लाइन, डिक्लाइन, फ्लॅट नी बेंच. त्यानंतर टेक बॅक फ्लॅट. सर्वात बेस्ट लेग सेक्शन, लेग प्रेस, लेग कर्ल, लेग एक्सटेंशन. आणि जे नवीन लोक आहेत त्यांना फ्री वेट बॅलन्सिंग जमत नाही, त्यांच्यासाठी स्लिप मशीन, त्यावर पण 10 ते 15 प्रकारचे एक्सरसाइज असतात, त्या करता येतात. जर सुरुवातीला व्यक्ती येतो आपल्याकडे, पण त्यांना चुलीवर एक्सरसाइज देणार. टेबल क्रॉस झाला, त्यानंतर लॅट पुल डाऊन झाला, एक बेसिक एक्सरसाइज देणार. आणि त्यानंतर त्याला डंबल सेक्शन देणार. आणि ज्यांना वेट लॉस करायचंय, वेट लॉस करण्यासाठी सर्वात पहिले एक स्ट्रेचिंग द्या, त्यानंतर वॉर्म आउट, त्यानंतर ट्रेडमिल, इलेक्ट्रिकल सायकल, साधारण अर्धा तासाचा त्याचं कार्डिओ सेक्शन आणि साधारण 20 मिनिटाचं वेट ट्रेनिंग. त्याच्यामध्ये तेवढी 1 तासामध्ये एक्सरसाइज कोणीही कॅन्डिडेट असो त्याचं होऊन जातं. हा ह्यूज मंकी वॉक, साधारण हाईट वाढवण्यासाठी जे लोंबकळतं आपल्या मराठी भाषेमध्ये सूर पारंब्या, थोडक्यात ते आधुनिक नाव दिलं त्याला मंकी वॉक. टायरचं वगैरे आपण, याचं महत्व असं आहे, आजकालचा क्रेज आला क्रॉसफिट म्हणून. तर याच्यावर हॅमर घेऊन मारलं जातं, टायर फ्लिप केलं जातं, उचललं जातं. ते पंजाबी लोक दाखवतात बघा, ते टायर असं उचलून मागे टाकणार किंवा डिप्स करणार, त्या प्रकारे केलं तर मग एवढे मोठे टायर तर कोणी उचलू शकत नाही. त्यासाठी छोटे टायर्स आहे, ते थोडक्यात मी तुम्हाला करून दाखवतो. ऍपच्या एक्सरसाइज वगैरे साठी असे केले जातात. आणि बाकी हे फ्लिपिंग साठी आहे, हॅमर वगैरे याच्यावर मारलं जातं. सर, तुम्ही आज फिटनेस, त्यानंतर डाएट या सर्व गोष्टींवर आमच्याशी गप्पा मारल्यात. त्याचबरोबर जिम किती महत्वाची हे सुद्धा आम्हाला सांगितलं. त्याबद्दल धन्यवाद.